ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी बॅनरवरती तुम्हाला क्लिक करायचे आहे। त्यानंतर जी लाभार्थी महिला आहे तिचा आधार क्रमांक, लाभार्थी आधार क्रमांक या बॉक्समध्ये तुम्हाला व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर खाली जो कॅप्चा कोड दिलेला आहे तो कॅप्चा कोडसुद्धा व्यवस्थित बॉक्समध्ये तुम्हाला टाईप करायचा आहे। आणि त्यानंतर तुम्ही खाली पाहू शकतात आधार प्रमाणीकरणासाठी सहमती, तर खाली मी सहमत आहे या बॉक्सवरती तुम्हाला टिक करायचे आहे आणि OTP पाठवा यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे। त्यानंतर जी लाभार्थी महिला आहे तिच्या आधारशी जो मोबाईल नंबर संलग्न आहे त्याच्यावरती OTP पाठवण्यात येईल। तो OTP या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट करा या बटनावरती क्लिक करायचे आहे। त्यानंतर तुम्ही पुढे पाहू शकतात वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे। जर महिला अविवाहित असेल तर वडिलांचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि जर विवाहित असेल तर पतीचा आधार क्रमांक तुम्हाला टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर खाली जो कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा कोड या ठिकाणी तुम्हाला बॉक्समध्ये टाईप करून घ्यायचा आहे आणि खाली पाहू शकतात आधार प्रमाणीकरणासाठी सहमती आणि खाली मी सहमत आहे या बॉक्सवरती टिक करून OTP पाठवा यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे। त्यानंतर जो तुम्ही वडिलांचा किंवा पतीचा आधार दिलेला आहे त्या आधारशी जो मोबाईल नंबर संलग्न आहे त्यावरती एक OTP पाठवण्यात येईल। तो OTP तुम्हाला परत या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर खाली सबमिट करा या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे। आणि पुढे या प्रकारचे स्क्रीन तुमच्या समोर येईल। तर तुम्ही पाहू शकतात वडिलांचे पतीचे नाव तुम्हाला या ठिकाणी दिसेल। त्यानंतर पुढे जात प्रवर्ग, त्यामध्ये तुम्हाला जात प्रवर्ग तुम्हाला निवडून घ्यायचे आहे आणि खाली पाहू शकतात 1 नंबरवर माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत नाही, तर खाली तुम्हाला होय निवडायचे आहे। त्यानंतर 2 नंबरवरती तुम्ही पाहू शकतात माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे, तर होय निवडायचे आहे। बॉक्सवरती तुम्हाला टिक करून सबमिट या बटनावरती क्लिक करायचे आहे। त्यानंतर तुमच्या समोर एक पॉपअप मेसेज ओपन होईल आणि तुम्हाला दिसेल की तुमची ई-के-वाय-सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे। तर या प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जी काही ई-के-वाय-सी आहे ती या ठिकाणी पूर्ण झालेली आहे। तर तुम्ही या पद्धतीने ई-के-वाय-सी करू शकता।